काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं. खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अविनाश शिवाजी गोडगे आणि डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी श्री देवरामदादा गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान केला. डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाच सामाजिक क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम केलंय. जनावरांना मोफत चारा देणं, कोरोना काळामध्ये मोफत उपचार आणि रुग्णसेवा करणं, गावोगावी जाऊन रिक्षातून त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती केली. त्याच काळामध्ये कोरोना योद्ध्यांना पुरस्कार देऊन त्यांचंही मनोबल वाढवलं. तर नुकतंच त्यांनी झाडांच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीला 51,000 रुपयांची देणगी दिली आहे. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन सतत सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. तर विद्यार्थ्यांसाठीही काहीतरी वेगळं करायचं या भावनेतून त्यांना शिक्षणातून पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यासाठी पंचक्रोशीतील गावांमधील 5-5 मुलं की ज्यांनी 10वी आणि 12वी मध्ये प्रथम 5 क्रमांक मिळवले आहेत, अशांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्याचं त्यांनी ठरवलं. त्या अनुषंगानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आणि PSI सुरेखा देवरे यांच्या हस्ते या ठिकाणी साजरा केला. तुम्ही एखादी गोष्ट करायला सुरुवात करत असाल, ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट करायला सुरुवात करत असाल, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं, मग ठीक आहे होत नाहीये म्हणून मी सोडून देतो, हे सगळं करण्यापेक्षा त्या गोष्टीला चिटकून राहा. आता मी ज्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. आणि ज्यांना असं वाटत असेल की मला मार्क्स कमी आले, त्यांनी जोमाने स्टडी करा. मार्क्स हे तुमचं मिरर होऊ शकत नाही, म्हणजे तुमचं व्हॅल्यू त्या रिझल्टवरून तुम्ही करू नका. मला 10वीला 80% होते, 12वीला 75-86% होते, तर ते मार्क्स मॅटर नाही करत. तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याची किती जिद्द आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. 35% वाला जर आज कलेक्टर बनू शकतो तर तुम्ही लोक तर काही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काही वर्षांपूर्वी, साधारणतः 7-8 वर्षांपूर्वी आम्हाला तर मोबाईल वापरायला आलोच नव्हतं, तर त्यावेळेला आम्हाला कॉम्पिटिटिव्हचा ट्रॅक माहीत नव्हता. म्हणजे तुम्ही सर्वसामान्यांची मुले ज्या आईवडिलांना वाटतं की मी नाही खर्च करू शकत, फ्रँकली स्पीकिंग माझ्या आईवडिलांनी सांगितलं तुझं D.Ed केलं बस झालं, आता तू बघ तुला जॉब करायचा, तुला शिकायचं की काय करायचं, तुझ्याकडनं झालं नाही तर निघून ये म्हणे शेती करू. मी शेती करावी इथपर्यंत माझी ऐकतच नव्हती, म्हणजे मी कधी उन्हात जातच नव्हती, ऑप्शन नव्हता. मी जॉब केला आणि साईड बाय साईड माझं स्टडी पण केलं. तर तुम्हाला सांगते, जे तुमचा बेस असतं तिथून तुम्ही शून्यातून सगळं उभं करू शकता, फक्त आणि फक्त जिद्दीच्या जोरावरती. की ज्यांनी कमी मार्क्स येते, ज्यांना असं गिल्ट असेल की मला तर मार्क्स पण कमी, किंवा पॅरेंट्स म्हणत असतील तुला एवढेच टक्के आले, तू कशाला सायन्सला जाते, काय तुमच्या मुलाला कशामध्ये इंटरेस्ट आहे याकडे त्याला काय वाटतंय त्याचा विचार करा, ना की जगाने काय केलं किंवा तुमच्या मित्राच्या मुलं काय करतायत याच्यावरून काही ठरवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती नसते, पॅरेंट्स म्हणतात की बाबा सायन्स माझ्याकडनं होणार नाही, तू आर्ट्सला ॲडमिशन येते. तुम्ही योग्य तुमच्या मुलांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घ्या. आणि ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले, ज्यांनी उत्तुंग असं यश संपादन केलं आहे, त्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि बाकी सर्व लोकांनाही आपण प्रयत्न करा, छान यश मिळवा आणि आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हा. खरं तर तळेगाव परिसराने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्यांच्या ऋणातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही. मी नेहमी आवर्जून म्हणतो, चिंचोली ग्रोव जर माझी आई असेल तर ही तळेगाव दिघे माझी मावशी आहे आणि माझं त्या मावशीवर सुद्धा इतकं प्रेम आहे. अलकाताई, मला माझे चुलते काके सगळे नातेवाईक असतील, ते सगळे मला भेटता माझा टायमिंग असतो नसतो, पण मला इथं दादा, दाजी, मामा आणि ते आवर्जून मी ते नावाला नाही, काही संकटात गोडगे डॉक्टरांच्या धावून येतात. असं मला तळेगावकरांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. तुमच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेला सगळा आशीर्वाद बघूनच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाद्वारे जे विद्यार्थी आहे आपले,
त्यांना एक प्रेरणा मिळावी, एक आदर्श मिळावा व भावी जीवनामध्ये आपण प्रगती करून आपल्या वडिलांचं आईचं यश संपादन करून नाव रोशन करावे. मी तळेगाव व दुष्काळी भागामध्ये एकच सांगेन की आपण जर शिकलो तरच आपण शिकणार, आपलं घरदार व्यवस्थित होणार. एकमेव शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपण शिकलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांना आपल्या कुटुंबाला जर चांगले दिवस आणायचे असेल, सुखा समाधानात जर राहायचे असेल, तुम्ही झोपडपट्टीत गरीब भागात फिरा, तिथं लोक शिकले नाही म्हणून ते गरीब राहिले. आपण जर चांगलं शिकलो तर आपल्या आई वडिलांना आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकू. आणि गोडगे डॉक्टर सारखा सर्वसामान्य माणूस, पण मी शिक्षणाच्या बळावर, माझ्या घरच्यांच्या बळावर मी तुम्हाला एकच सांगेन की अलकाताई, माझ्या आजोबांना मी हेलिकॉप्टरमध्ये फिरवलं. मग तुम्हीही तुमच्या आई वडिलांसाठी काहीतरी करा आणि त्यांच्यासाठी एक आदर्श निर्माण करा. याच्यासाठी एकमेव फक्त पर्याय आहे म्हणजे शिक्षण. आणि ते शिक्षण घेतलं, शिकलो तरच आपण या ठिकाणी पुढे जाऊ. माझे सगळे मित्र आहेत, आमचे पोपट गोडगे, त्यांच्या 2 मुली आहेत, पोपट दिघे, त्याच्या 2 मुली पहिल्या आणि दुसऱ्या आलेल्या आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना आमच्या ट्युशन नाही, कसल्याही प्रमाणामध्ये त्यांना शिक्षण नाही, तरी विद्यार्थी सेल्फ स्टडीना ते अभ्यास करतात. आणि आमच्या देवरे मॅडम सुद्धा BEd केलं, पोलीस खात्यामध्ये यायचं त्यांचं स्वप्न होतं, BA केले, त्यांनी शिक्षक झाल्या, पण त्यांना MPSC सुद्धा करण्याचं एक स्वप्न होतं. आणि 17मध्ये MPSC पूर्ण झाल्या, 18मध्ये ओरल झाली, 19मध्ये निकाल लागला आणि 20मध्ये जॉईन झाले. म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक. आपण सबुरी ठेवणं गरजेचं आहे, सेल्फ स्टडी करून काम करणं गरजेचं आहे. अलकाताईंबद्दल सांगायचं तर अलकाताईंनी एक खूप साऱ्या सिनेअभिनेत्री आहे, पण अलकाताईंनी गेले 40 वर्ष मराठी श्रेष्ठ चित्रपटसृष्टीमध्ये एक अभिराज्य गाजवलेलं आहे. म्हणून त्यांचा या ठिकाणी वकील साहेबांनी आग्रह धरला की अलकाताईंनाच बोलवा आणि ते आदर्श असं व्यक्तिमत्व इथे आहे. मी विद्यार्थ्यांना इतकंच सांगेन की आपण शिका, प्रगती करा. मला नेहमीच तळेगावचे लोक विचारतात, नेमका तुमचा अँगल काय, तुम्ही काय होणार आहे, हिरो होणार आहे का, राजकारणात जाणार आहे का, समाजसेवक होणार आहे. पण मी विद्यार्थ्यांना एकच सांगतो, मी निश्चय केला होता की मी जिथं जाईल, जिथं माझं ॲडमिशन घेईल, मी पूर्ण त्याला सक्षम होऊन त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. माझं सुरुवातीला मी मिलिटरीत भरती झालो, वडील म्हणाले तुझी बुद्धी बरी आहे, मग तू B फार्मसी कर. त्यांचा भावाचा, त्यांच्या मित्राचा मुलगा B फार्मसी होता, मी B फार्मसीला ॲडमिशन घेतलं. आजोबांची इच्छा होती म्हणून मी BMS केलं, MD केलं आणि परत त्यांची इच्छा होती म्हणून तळेगावला आलो. माझी स्वतःची इच्छा होती म्हणून मी चित्रपटात काम केलं. म्हणून तुम्हाला एक आवर्जून उपस्थित सांगेल की आपण निश्चय करा की सर्वांनी आपण जिथं जाऊ तिथं पूर्ण पोटेन्शियलने आम्ही काम करणार आणि यश संपादन करणार, श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारणार. ज्यांच्या कार्यक्रमासाठी आले आणि ज्यांच्यामुळे आले ते ॲडव्होकेट अविनाश दादा आणि डॉक्टर नंदकुमार यांचं मनापासून आभार मानते आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे आभार मानते. व्यासपीठावर माझ्याबरोबर सौभाग्यवती अनिता आणि सौभाग्यवती नम्रता सकाळपासून हजर आहेत. आदरातिथ्य चाललंय, पाहुणचार चाललाय, खूप भरून आलं मन, खरं सांगते. आणि आमच्या महिला बिचाऱ्या खुर्च्या नसतानाही मधल्या पॅसेजमध्ये बसल्या आहेत, बघण्यासाठी उत्सुक आहेत. खूप बरं वाटलं, कारण ही वेळ खरं तर कामाची असते, महिलांची गडबडीची असते, पण तरी एवढ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या, त्याबद्दल अत्यंत आभारी. हे तुमचं प्रेम असंच मला माहेरच्या साडीपासून जास्तच गेले 30 वर्ष मिळते, त्यामुळे मला खरंच बरं वाटतं की पुन्हा मला परमेश्वराने विचारलं कुठला जन्म हवा, तर मी म्हणेन पुन्हा मी अलका म्हणूनच जन्माला. त्या मातीशी पाय जोडलेले आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांशी, गावातल्यांशी जे रिलेशन जोडले ना, हे तुम्हाला खूप काही देऊन जाईल आयुष्यात, कारण तेच महत्त्वाचं असतं. मगाशी मला वाटतं संचालनात म्हटलं अँकरिंग करताना की त्यांच्या पत्नी सदैव त्यांच्या पाठीशी आहेत, राहायलाच हवं. मी आणि माझे मिस्टर समीर आठले याच क्षेत्रात आहोत, पण माझ्या मागे माझे मिस्टर आणि माझ्या सासू सासऱ्यांचा, माझ्या भावंडांचा, आई वडिलांचा एवढा पाठिंबा होता, त्यामुळे मी अजूनही तेवढंच काम करते. आणि माझ्या आत्ता मुली ज्या मोठ्या झाल्या आहेत, मोठी मुलगी माझी पायलट आहे, दुसरी मुलगी आत्ता डॉक्टर झाली आहे. आज मला या मॅडमना पाहिलं, देवरे मॅडमना इथे व्यासपीठावर, बरं वाटलं. मी स्पेशली मुलींना सांगू इच्छिते की खरंच 10वी झाला, आता कदाचित तुम्हाला 85, 90, 95% मिळत असतील, मिळाले असतील, त्याबद्दल अभिनंदन आहेच. पण 12वी नंतर तुमची कॅटेगरी ठरेल की तुम्हाला कुठे जायचं आहे,
तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, कारण तिथेच तुमचे पर्सेंटेज कमी होतात आणि कुठेही 12वीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना, नीटच्या एक्झाम असतात. कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर मला असं वाटतं की हे वय, पाय घसरण्याचं वय 15 ते 20 वर्ष, या वयात खूप जपून पावलं टाका आणि आपलं फोकस केंद्रित करा. आपल्या आई वडील, आता इथे बरेच जण शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत. मला तर अभिमान वाटतो की शेतकरी आहेत म्हणून आम्ही आहोत, त्यांच्यामुळे आम्ही अन्न खातोय व्यवस्थित या महाराष्ट्रात. किती संकटाला तोंड देत आहेत शेतकरी, आपण बघतो. निसर्गाचा तारतम्य राहिलेला नाही, पण तरी त्या जिद्दीत ते काम करतात. आमच्यापर्यंत धान्य पोचते, भाजीपाला पोचतोय तो त्यांच्यामुळे. आणि त्यांची तुम्ही मुलात आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव सदैव ठेवा, हे नेहमी सांगेन. कारण हे बघा, वाईट वळण, वाईट संगत लागायला कुठेही वेळ लागत नाही. तुमच्या अवतीभोवती असे बरेच येतील. प्रेम करण्याचंही वय आहे. मी लव्ह मॅरेज केलंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समीर आठलेंशी. पण मी माझं सगळं फोकस साध्य केल्यानंतर लग्न केलंय. आपल्या आई वडिलांना लाज वाटेल असं कधीही केलं नाही. देवरे मॅडमने ते सांगितलं आहेच. पण मलाही असं वाटतं की तुम्ही अभ्यासाकडे, तुमचे आई वडील तुम्हाला पंखात बळ देण्यासाठी सदैव प्रयत्न करत असतात. पण या गोष्टीचं भान ठेवा की माझं पाऊल कुठेही वाकडं पडणार नाही. भले प्रेमात पडा, पण आपलं, जसं मगाशी म्हटलं तसं, की आपल्या खानदानाचं, आपल्या कुटुंबाचं कुठेही नाव खराब होणार नाही याची सदैव काळजी घ्या. मी या इंडस्ट्रीत वयाच्या 8व्या वर्षापासून काम करते. माझी आई एक शिक्षिका, साध्या कॉर्पोरेशन हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. तिने मला नेहमी सांगितलं होतं, अलका मी तुला काम करायला देईन. आणि घरातल्यांचा विरोध होता, पण मी वयाच्या 8व्या वर्षापासून काम केल्यामुळे उपजतच माझ्यात ते रुजत गेलं आणि मी अभिनेत्री व्हायचं ठरवलं. त्याच्या आधी म्हटलं काहीतरी एरोस्टेस होईल, बँकेत जॉब करेन, असं काही काही वाटत होतं. पण जेव्हा हळूहळू या इंडस्ट्रीत आले त्याचा वेळ लागू लागला. आणि 10वीत असताना मी पहिली फिल्म केली, चक्र, स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह होते. पण माझ्या आईने मला सांगितलं, तुझं पाऊल कुठेही वाकडं पडताना दिसलं तर मी तुला कधीही काम करायला देणार नाही. त्यामुळे तिचा दरारा होता, तिची एक जबाबदारी होती. माझे वडील खूप 15व्या वर्षीच त्यांचं निधन झालं हार्ट अटॅकमुळे. त्यामुळे माझ्या आई शिक्षिका असून तिने 4ही भावंडांना आम्हाला वाढवलं. मला ती जाणीव सदैव होती आणि तो धाक होता. त्यामुळे काम करताना आमचं क्षेत्र तर तुम्हाला माहिती आहे किती मोहाचं आहे. सतत असे मोहाचे क्षण येत असतात, वाईट लोक आपल्या समोर येत असतात, काही खोटी प्रलोभनं दाखवणारे लोक आमच्या समोर येत असतात. पण मला वाटतं मुलींना हे उपजतच, स्त्रियांना परमेश्वराने वरदान दिलंय की आपल्या नजरेत आपल्याला समजतं समोरची व्यक्ती कशी आहे, त्याचा स्पर्श कसा आहे. तर मुलींनी याचं भान ठेवावं आणि आपलं करिअर जे काही करणार असाल, तुम्ही नर्स होणार असाल, इन्स्पेक्टर होणार असाल, पायलट होणार असाल, डॉक्टर होणार असाल, इंजिनियर होणार असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात जाणार असाल, पण आपला फोकस ठेवा. कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. शिक्षणानेच तुमची परिस्थिती बदलते, त्याला पर्याय नाही. एवढं मी ठामपणे सांगेन. कितीही तुम्ही कष्टात दिवस काढले असतील, पण शिक्षणाने तुमची परिस्थिती बदलू शकते, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. खरंच सांगते, कळकळीचं आव्हान की त्यांना भावाने रागवतो. आपण बघत असतो टीव्हीवर या बातम्या. मला कुठल्याही सिनेमाबद्दल नाही म्हणायचं, मग सिनेमे, चांगले सिनेमे बघून का नाही तुम्ही बदलत? जसे एखाद्या सिनेमाला नावं ठेवता की या सिनेमात असं दाखवलं, मग चांगल्या सिनेमाने तुम्ही का नाही ते उपदेशाचे धडे घे. तर माझं म्हणणं आहे, हे सगळं आपल्या स्वतःवर आहे. स्वतःचे डिसिजन आहे की आपल्याला काय व्हायचंय आणि मला तिथपर्यंत जायचंय. माझा मार्ग सरळ असला पाहिजे. एखाद्याने तुम्हाला मागणी घातली असेल, प्रेमात पडला असाल, तर सांगा घरी येऊन माझ्या आई वडिलांना भेट, बाबा आपलं करिअर कम्प्लीट होऊ दे, मग आपण काहीतरी विचार करू. कुठल्याही गोष्टी केल्या, एकदा ती वेळ गेली मग नंतर पश्चातापाशिवाय काही राहत नाही. कारण नंतर वाटतं अरे आपण उगाच आपलं शिक्षण अर्धवट सोडलं, आपण काहीच केलं नाही. तर मला असं वाटतं, सगळ्यांना कळकळीचं आवाहन करते की ह्या वयातले आहात, ह्या 4-5 वर्षातच आपल्यात हार्मोनल चेंजेस होत असतात, सगळं होत असतं. त्याला कारण तेच आहे. आणि त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या की मी हे होऊनच दाखवणार माझ्या आईवडिलांना. आज डॉक्टर, ॲडव्होकेट दोघांचाही अभिमान वाटतो की त्यांच्या आजोबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्यांनी आपल्या आजोबांना हेलिकॉप्टरमध्ये आणलं, पण आजोबांनी त्यांना हत्तीवरून आणलं लग्नात. ही फार मोठी गोष्ट आहे. डॉक्टर, तुम्ही एवढंच चांगलं काम करताय. मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या डिस्पेन्सरी बाहेर एक बॉक्स ठेवलाय, कोणाकडनंही मानधन मागत नाही, फीस मागत नाही. ज्याची इच्छा असेल, ज्याची परिस्थिती असेल तसे ते बॉक्समध्ये टाकतात. तर डॉक्टर साहेब फार कमी माणसं असतात अशी,
म्हणजे खरंच तुरळक. म्हणजे जसं मी डॉक्टर तात्याराव लहानेंना भेटले त्यावेळी मला तेवढाच आनंद झाला की काय काय म्हणजे किती जणांच्या शस्त्रक्रिया त्यांनी फ्री केल्या आहेत. नेत्रदान सगळ्याचे कळकळीने आवाहन करत असतात. अशा व्यक्ती जेव्हा जवळ येतात, मी त्यांच्या फिल्ममध्ये जेव्हा काम केलं तेव्हा त्यांच्या आईची भूमिका केली आणि मला खूप आनंद झाला की अशा व्यक्ती या क्षेत्रामध्ये भेटत असतात. आज या कार्यक्रमाला आले, खूपच बरं वाटलं. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगेन की आज डॉक्टरांनी जसे आपले ऋण व्यक्त केले तर एका स्टेजवर जसं त्यांचा सत्कार होत होता आणि त्यांचे आई वडील पाठीशी होते, उभे होते आणि त्यांच्या आई वडिलांनी समजा आजी आजोबा आहेत डॉक्टरांचे, त्यांनी त्यांच्या पाठीवर थाप दिली, हात ठेवला होता. आणि त्यावेळी डॉक्टरांना प्रश्न विचारला गेला की तुम्हाला कोणाला हे क्रेडिट द्यावंसं वाटतं की तुम्ही कोणाला भाग्यवंत समजता. तर डॉक्टर म्हणाले माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आई वडिलांना नवल वाटलं, आजी आजोबांना नवल वाटलं, अरे आम्ही ह्याच्यासाठी एवढं केलं आणि हा माणूस म्हणतोय की माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. कार्यक्रम संपल्याबरोबर ते स्टेजवरनं उतरून जाऊ लागले. डॉक्टर धावत गेले आणि म्हणाले अरे तुम्ही कुठे निघालात. ते म्हणाले अरे बाबा एवढे आम्ही वर्ष तुझ्यासाठी केलं आणि तू आता म्हणतोय माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. तेव्हा डॉक्टरांनी उत्तर दिलं तुमचा हात माझ्या खांद्यावर होता म्हणून मी म्हटलं माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आता तुम्ही मला सोडून चाललात तर मी कसा काय भाग्यवान असेल. आपल्या आई वडिलांचे ऋण सदैव लक्षात ठेवा. मी एवढे वर्ष जेव्हा काम करते मी मुद्दामून सांगते, मी बरेच किस्से सांगत असते. जसं मला कोणी गुरु नव्हता, माझ्या आईची परिस्थितीच नव्हती. एक शिक्षिका, ती 4 भावंडांना बिचारीने वाढवलं, आम्हाला शिक्षण दिलं, सगळं केलं. आता माझे सगळे भावंड फार मोठमोठ्या, त्यांची माझ्या मुली म्हणा त्यांची मुलं सगळे छान, सगळं व्यवस्थित चाललंय. पण याला कारणीभूत माझी आई, माझे वडील, माझी आजी वगैरे की ज्यांनी आम्हाला खरंच चांगले संस्कार दिले. त्यामुळे मी आजही अभिमानाने सांगू शकते की फिल्म इंडस्ट्रीत वावरूनही कधीही चुकीच्या मोहाला बळी पडले नाही, चुकीचं पाऊल टाकलं नाही आणि त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. मला म्हणायचं चित्रपटसृष्टीत यायचे त्याचंही लोकांना खूप क्रेज असते या. पण आता अशी माणसं असतात की अरे बाबा तुला हिरोईन बनवतोय, तुला एवढं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. अजिबात नाही. नकार देण्याची हिंमत तुमच्यात ठेवा. जसं मुलांना सांगितलं जातं अरे बाबा तू पैसा लाव, तुला हिरो बनवतो, तुला हे करतो, अशा ठिकाणी कधीही काम करायचं नाही. कारण त्याची मानसिकताच वाईट असते त्या माणसाची. अशा ठिकाणी कधीही काम करायचं नाही. तुमचं नशीब असेल, तुमची मेहनत असेल, तुम्हाला कधीही यश मिळणार. आमची इंडस्ट्री वाईट आहे हे मी कधीच मानणार नाही. वाईट आपण असतो, आपण काय वागतो हे फार महत्त्वाचं असतं. आज जेव्हा आता लता दीदी गेल्या मला खूप वाईट वाटलं. म्हणजे आता मी जेव्हा पहिली फिल्म प्रोड्यूस केली, निर्माती होते सुहासिनीची सत्वपरीक्षा, झीला बऱ्याच वेळा दाखवला जातो आणि मला लता दीदींचा कधीही प्लेबॅक मिळाला नव्हता आणि माझी खूप इच्छा होती की लता दीदींनी माझ्यासाठी गावं. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की दीदी आता कमी गातात, ही 2004 सालची गोष्ट आहे. तर म्हटलं बरं त्यावेळी त्यांचं वय बऱ्यापैकी होतं. तर म्हटलं ठीक आहे मी विचारून तर बघते. जास्तीत जास्त त्या मला नकार देते. आणि ज्यावेळी मी त्यांची वेळ घेतली, फोनवर बोलले आधी आदल्या दिवशी, त्यांचा नंबर मिळवला, त्यांच्या PAने फोन घेतला आणि मग दीदी आल्या फोनवर 5 मिनिटात. आणि मी म्हटलं दीदी मी अलका कुबल आठले बोलते. त्याबरोबर दीदी तर तिथून म्हणाले अरे वा माहेरच्या साडीचा मला फोन आला. डॉक्टर साहेब तुम्ही कुठेही जा, कुठल्याही क्षेत्रात जा, खरं तर आता डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता का ॲक्टर अशी तुमची ओळख करून द्यायची हे कळत नाही. ॲडव्होकेट दादा, अविनाश दादा, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही तुमच्या फॅमिलीला जोडून ठेवलं आहे. कारण मला असं वाटतं कुटुंब नसलं तर काहीच नसतं. ते कुटुंब असतं. माझ्या मुली आता म्हणतात मम्मी तू कधीही काम सोडू नकोस, तुला जेव्हा जेव्हा चांगले कामं मिळत आहेत तू करत जा. म्हणजे आताही मी 2 तारखेला लंडनला शूटिंगला चाललं आहे एका मोठ्या फिल्मसाठी. तर मला खूप आनंद होतो की या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी करते. त्या म्हणतात आत्ता मला कुठेतरी वेगळ्या भूमिका मिळाल्या कारण मी आयुष्यभर तुम्हाला रडवतच आले. हे माझं रडूबाई म्हणून हा शिक्का होता तुम्हाला माहिती आहे. आणि पण त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेमही केलं, मी तुमच्या मनात बसले आणि आज हे प्रेम मला इथे पाहायला मिळालं. त्यामुळे मुलांना तुम्हाला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. लक्षात ठेवा आपलं टार्गेट, आपला फोकस नक्की करा. एवढंच सांगेन. या सगळ्या रणरागिणी आहे. आज मुलांची संख्या कमी आहे. मला बऱ्याच वेळा विचारतात तुम्हाला 2 मुलीच का, आणि असे मला विचारणाऱ्या महिलाच असतात. त्यावेळी मला खूप वाईट वाटतं की मुलगी असो वा मुलगा, माझ्या मुली आता दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रात फार काबीज केल्या आहेत आणि मला खूप आनंद होतो. आता माझा जावई तोही पायलट आहे, मुलगी पायलट आहे. तुम्हाला सोशल मीडियावर वाचून माहिती असेल. मुलगी आता MBBS झाली, आता पुढचं ती MD किंवा MS करेल नीटच्या एक्झामवर. तर मला असं वाटतं की हे तुम्ही ठरवायला हवं काय व्हायचं आहे. आपल्या आई वडिलांचा ऊर अभिमानाने भरून यायला हवा आणि हे सगळं तुमच्या हातात आहे.
आज इथे सगळे महाराज बुवा सगळे हजर होते, त्यांनाही नम्र अभिवादन करते. देवराम नारायण गोडके प्रतिष्ठान जे आहे त्या प्रतिष्ठानने आज हा कार्यक्रम भव्य दिव्य असा आयोजित केला. या प्रतिष्ठानच्या वतीने पुढील काळात सामाजिक कार्य अशाच प्रकारे केलं जाणार आहे. सर्व क्षेत्रातील आलेले आमचे स्नेही सगळे पाहुणे तसंच जे गेस्ट आलेले आहे सर्वांचा प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल होत्या. तर कार्यक्रम प्रसंगी PSI सुरेखा देवरे, अनिता गोडगे, देवराम नारायण गोडगे, चहाबाई देवराम गोडगे, शिवाजी देवराम गोडगे, विमल शिवाजी गोडगे, डॉक्टर नंदकुमार शिवाजी गोडगे, अनिता नंदकुमार गोडगे, ॲडव्होकेट अविनाश शिवाजी गोडगे, नम्रता अविनाश गोडगे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, संचालक बाबासाहेब कांदळकर, हरिभाऊ दिघे, रमेश भाऊ दिघे, सचिन दिघे, सुनील उकिरडे, संपत दिघे, अविनाश बोडके यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी केलं. तर सूत्रसंचालन हरिभक्तपरायण शरद ढवळे आणि अशोक जगताप यांनी करून ॲडव्होकेट अविनाश गोडगे यांनी सर्वांचे आभार मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, तळेगाव दिघे.